वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. ही प्रश्नपत्रिका आहे 26 फेब्रुवारी 2024 रोजीची आणि विषय आहे वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन. इंग्रजीमध्ये नाव आहे त्याचं ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, म्हणजेच त्याला शॉर्टकटमध्ये OCM असं म्हणतात. 51 हा या विषयाचा कोड नंबर आहे. इथे पण दिनांक दिलेली आहे पहा, 26/2/2024. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. या प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. एक सराव प्रश्नपत्रिका, नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. या चॅनलवर मी 12वी बोर्डच्या अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका टाकलेल्या आहेत. त्या एकदा पाहून घ्या. चॅनलची प्लेलिस्ट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सध्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे. सीट नंबर टाकण्यासाठी पण तुम्हाला या प्रश्नपत्रिकेवर जागा दिलेली असते. चला तर पाहूया. इयत्ता 12वी वाणिज्य शाखेची ही प्रश्नपत्रिका आहे, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन. यात कशा प्रकारचे प्रश्न आहेत ते पाहूया. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेमध्ये, ते वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य. अनिवार्य म्हणजे आवश्यक, कंपल्सरी. 2, उजव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला जे अंक दिलेले आहेत त्यावरून कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते लक्षात येतं. तिसरी सूचना, डाव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवतात आणि प्रश्नपत्रिकेत डाव्या बाजूला प्रश्नाचा क्रमांक आहे. चौथी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे तो नवीन पानावर घ्यायचा, एकाखाली एक लिहायचे नाहीत. प्रश्न क्रमांक पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि पहिला प्रश्न एकूण 20 गुणांचा आहे आणि 5-5 गुणांचे उपप्रश्न आहेत. त्यातला प्रश्न पाहूया. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथे सूचनाच दिलेली, विधाने पुन्हा लिहा. म्हणजे पूर्ण विधान लिहायचं, त्यात उत्तर लिहायचं अचूक निवडून. उत्तराखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, यानंतर एक ओळ सोडून पुढचं विधान लिहायचं. अशा प्रकारे उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. 1. टिंबटिंब यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते. पर्याय हेनरी फेयॉल, ब. F.W. टेलर, क. फिलिप कोटलर. क्रमांक 2चं आहे विधान, स्टार्टअप इंडिया टिंबटिंबचा उपक्रम आहे. पर्याय RBI, ब. भारत सरकार, क. जागतिक बँक. क्रमांक 3चं विधान आहे, टिंबटिंब वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते. पर्याय रेल्वे, ब. हवाई, क. रस्ते. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. 4. आर्थिक वाढ आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी टिंबटिंब स्थिरता आवश्यक असते. पर्याय राजकीय, ब. सामाजिक आणि क. आर्थिक. 5वं विधान आहे, भारतात ग्राहक संरक्षण कायदा सर्वप्रथम टिंबटिंब वर्षी अस्तित्वात आला. पर्याय 1947, ब. 1989, क. 1986. ब प्रश्न सुरू होतोय. वस्तुनिष्ठ प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. 5 गुण आहेत. गट आणि ब गट दिलाय. गटामध्ये 5 बाबी आणि ब गटामध्ये 10 बाबी. गटामधल्या बाबी पाहूया. निर्देशनातील एकवाक्यता, ब. नियोजन, क. गोदाम, ड. ग्राहक अधिकार आणि ई. नोंदणीकृत बोधचिन्ह. ब गटामध्ये 1. माहितीचा अधिकार, 2. व्यवस्थापनाचे अंतिम कार्य, 3. विशिष्ट नाव, 4. एक वरिष्ठ एक योजना, 5. विक्रेता, 6. व्यवस्थापनाचे प्राथमिक कार्य, 7. समय उपयोगिता, 8. सामान्य मार्गदर्शक तत्वे, 9. व्यापारी चिन्ह आणि 10. स्थळ उपयोगिता. प्रश्न पहिल्यातलाच क आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. क. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. 5 गुण आहेत आणि 5 विधानं चूक आहे की बरोबर आहे हे लिहायचं आहे. क्रमांक 1. संघटनात्मक कार्य सुरळीत होण्यासाठी सहकार्याची आवश्यकता नसते. 2. चालू खाते कर्मचारी उघडतात.
3. बाह्य सेवा पुरविणाऱ्या संस्थेच्या मदतीने कंपनी महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष पुरवू शकते. 4. विक्रेते आणि ग्राहकाच्या अधिकारास मान्यता दिली पाहिजे. 5. विपणी म्हणजे मार्केट हा शब्द लॅटिन भाषेतील मार्केट्स शब्दापासून आलेला आहे. चुक्की बरोबर लिहायचं. 5 पैकी 5 गुण. ड प्रश्न, गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. 5 गुण आहेत. 1 म्हणजे विसंगत शब्द गटात न बसणारा. पहिला गट पाहू. निवड, प्रशिक्षण, समन्वय, नियुक्ती. 2. नाबार्ड, RBI, सिडबी, एक्झिम. 3. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, ATM. आणि 4. नोकरीची सुरक्षितता, आरोग्य व सुरक्षिततेची साधने, कामाची सुयोग्य स्थिती, योग्य प्रमाणात नफा. 5. किंमत, व्यक्ती, विक्रय वृद्धी, उत्पादन. हा झाला 20 गुणांचा पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न पाहूया. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 4. 6 दिलेले आहेत. 4 संकल्पना स्पष्ट करायच्या 8 गुण. म्हणजे एक संकल्पना स्पष्ट करायला 2 गुण आहेत. 1. शिस्तीचे तत्व. 2. संदेशवहन किंवा संप्रेषण. 3. व्यवसाय नीतिशास्त्र. 4. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी, त्याला CSR म्हणतात. 5. वस्तू किंवा सेवा निवडीचा अधिकार. आणि 6. विपणी म्हणजे मार्केट. प्रश्न क्रमांक 3. खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 6 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण आहेत. नंबर 1. XYZ कंपनी श्री लेले यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देतात, मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना प्रेरित करतात. तर दुसरीकडे श्री सय्यद संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामात सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करतात. श्री देसाई व्यावसायिक संघटनेला आवश्यक संसाधनांची व्यवस्था पाहतात. खालील कार्यामध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांची नावे सांगा. अ. संघटन. ब. निर्देशन. क. समन्वय. क्रमांक 2चा प्रसंग किंवा घटना पाहू. श्री अशोक यांनी एका दुकानातून 1700ला बूट खरेदी केले. विक्रेत्याने त्यांना सर्वसाधारण कंपनीचे मोठ्या मापाचे बूट योग्य आहेत म्हणून खरेदी करण्यास सक्ती केली. घरी पोहोचल्यानंतर असे आढळून आले की श्री अशोक यांच्यासाठी बूट मोठे झाले आहेत, म्हणून त्यांनी दुकानदाराकडे यासंबंधी तक्रार केली. परंतु दुकानदाराने बुटाचा साठा असतानाही बूट देण्यास नकार दिला. वरील घटनेत अ. ग्राहकाच्या कोणत्या अधिकाराचे उल्लंघन झाले? ब. श्री अशोक हे खरेदीदार आहेत की अंतिम वापरकर्ते? क. श्री अशोक यांनी तक्रार कोठे केली पाहिजे? इथे वेबसाईटचं पण नाव दिलेलं आहे. तिसरी घटना किंवा प्रसंग. श्री अ हे आयात आणि निर्यात व्यापार करतात, त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या विदेशी चलनाची गरज असते. व्यवसायाच्या विस्तारासाठी ते व्यापारी बँकेतून कर्ज घेतात. आपल्याकडील निधीची ते सामान्य भागांमध्ये गुंतवणूक करतात. अ. श्री अ हे कोठून कर्ज घेतात? ब. श्री अ हे आपल्याकडील निधीची जे ते गुंतवणूक करतात त्या बाजाराचे नाव सांगा. क. आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी कोणत्या प्रकारचे चलन आवश्यक असते? प्रश्न क्रमांक 4. खालील फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे 4 पैकी आणि 12 गुण आहेत. म्हणजे 4 त्रिक 12. एक फरक स्पष्ट केला की 4 गुण. 1. निर्देशन आणि समन्वय. 2. रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक. 3. करदेय गोदाम आणि करदत्त गोदाम. 4. जिल्हा आयोग आणि राज्य आयोग. 4 पैकी 3च सोडवायचे फरक. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचेत 8 गुण आहेत. 3 पैकी 2 सोडवायचे 8 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. हेनरी फेयॉल यांची व्यवस्थापनाची कोणतीही 4 तत्वे स्पष्ट करा. 2. उद्योजकाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा BPOचे फायदे स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 4 पैकी 2 सोडवायचे 8 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. संसाधनाचा योग्य तो वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्वांचा उपयोग होतो. 2. परंपरागत व्यवसायाच्या तुलनेत व्यवसायाची स्थापना करणे सोपे आहे. 3. कामगारांच्या व्यवस्थापनातील सहभागास व्यवसायाने मान्यता द्यावी.
4. ग्राहकांमध्ये उत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी मुद्रीकरणाची आवश्यकता आहे. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 2. 3 पैकी 2 सोडवायचे. 10 गुण म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. नियोजनाचे महत्त्व सांगा. 2. ई बँकिंग सेवा स्पष्ट करा. 3. ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 8. विमा म्हणजे काय? जीवन विम्याचे म्हणजे आयुर्विमा प्रकार स्पष्ट करा. किंवा विपणन मिश्र म्हणजे काय? विपणन मिश्रणाचे 7 P म्हणजे 7 P's स्पष्ट करा. 8 गुणांचा प्रश्न आहे. 2 पैकी 1च सोडवायचा दीर्घोत्तरी प्रश्न. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. तसंच टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.